लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता औरंगजेब पुन्हा कबरीबाहेर आल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून औरंगजेबावरून आता टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। भाजपमध्ये औरंग्याची वृत्ती असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, तर औरंगजेबही गुजरातमध्ये जन्मला असं दानवेंनी म्हटलेलं आहे। तर भाजपकडून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर देखील हल्लाबोल करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर औरंगजेब पुन्हा कबरीबाहेर आल्याचं चित्र आता दिसून येत आहे। तर निवडणुकीमध्ये औरंगजेब हा मुद्दा करून निवडणुकीचं वातावरण तापवण्याचा प्रयत्न आता राजकीय पक्ष करतायत। उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याच्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करताना भाजप औरंगजेबी वृत्तीचा असल्याचा टोला लगावलेला आहे। तर महाराष्ट्रामध्ये मोदी विरोधी वातावरण असून गवताला देखील भाले फुटल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्मल्याचा दाखलाच दिलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या टीकेवर आता भाजपनं देखील पलटवार केलाय। औरंगजेबाशी पंतप्रधानांची तुलना करणं हा देशाचा अपमान असल्याचा आरोप आता नितेश राणे यांनी केलेला आहे। एक वर्ष हे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब आग्रा सोडून आपल्या राज्यात येऊन बसला, नाही संपवता आलं। लढत लढत शेवटी औरंगजेब मेला, पण अजूनही भगवा तसाच कायम फडकतोय। आणि औरंगजेब जे बोलला होता आपल्याबद्दल की हे मराठे तमाम दुनियेत, या पहाडी मुलकात तमाम दुनियेला हे भारी आहेत, कारण मुलुक हा पहाडी मुलुक आहे। या पहाडी मुलकात हे तमाम दुनियेला भारी आहेत, कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही। इकडे तर गवताला भाल्याची पाती फुटतात। ती भाल्याची पाती आता मोदीजी बघा, सगळीकडे महाराष्ट्रात गवताला भाल्याची पाती फुटलेत। आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे। घाबरवून टाकायचं, पक्ष फोडायचे। मला खरोखर काही वेळेला लाज वाटते, ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली। आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो। आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, आनाजी पंत यांचे वारस सुद्धा जन्माला येतात। अजून नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला तर गुजरातीत झाला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, या महाराष्ट्रात झाला। औरंगजेबाचा जन्म कुठे झाला, गुजरातमध्ये झाला। त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली, तुलना वगैरे काही केलेली नाही। औरंगजेब बरोबर या औरंगजेबने हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंचा द्वेष केला। त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं हा समस्त देशभरातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।